नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 8 and we are discussing the previous year questions. The first question is from the NEET 2016 and the second one is from the CBSE PMT 2010. बघा, दोन्ही जर आपण क्वेश्चन जर बघितले तर टाइम पिरियड या सिंपल कॉन्सेप्टवर क्वेश्चन डिपेंड आहे. आता जसं की आपल्याला टाइम पिरियडच्या फॉर्म्युलामध्ये माहीत आहे T = 2π upon ओमेगा, where 2π is a constant and omega is nothing but the angular frequency. आता हा जो काही ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ के आणि एम पण लिहू शकतो. लक्षात, जो रिस्टोरिंग कॉन्स्टंट राहतो के तो इक्वल्स टू राहतो एम इंटू ओमेगा स्क्वेअर. देअरफॉर ओमेगा बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ एम बाय के. ओके, या सर्व गोष्टी आहे, या सर्व लॉजिक वर्स या हे दोन्ही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा, पहिला क्वेश्चन दिसायला भरपूर मोठा वाटतो, म्हणजे वाचल्यानंतरच वाटतो हा की क्वेश्चन सॉल्व्ह होणार की नाही, परंतु काही मोठी अडचण नाही त्याच्यात. ओके, आणि नीट 2016ला आलेला क्वेश्चन्स आहे. बघा, आपण याला व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. बघा, अ बॉडी ऑफ मास स्मॉल एम, एक बॉडी आहे जिचं मास स्मॉल एम इज अटॅच टू द लोअर एंड ऑफ अ स्प्रिंग, काही हरकत नाही, हुज अप्पर एंड इज फिक्स. ओके, बघा, एक स्प्रिंग आहे, स्प्रिंगचा अप्पर एंड कसा आहे, फिक्स आहे. ओके, या स्प्रिंगच्या लोअर एंडला एक मास अटॅच आहे. ओके, त्याचा मास कशाने डिनोट केला, स्मॉल एम, काही हरकत नाही. द स्प्रिंग हॅज निग्लिजिबल मास, ही जी काही स्प्रिंग आहे या स्प्रिंगला मास कसा आहे म्हणते, निग्लिजिबल. वेन द मास एम इज स्लाइटली पुल डाऊन अँड रिलीज इट ऑसिलेट्स विथ अ टाइम पिरियड ऑफ 3 सेकंड्स. पहा, एकदम इझी कॉन्सेप्ट आहे. बघा, काय करायचं, हा जो काही मास आहे याला आपण स्लाइटली पुल डाऊन करायचा आहे. ओके, स्लाइटली पुल डाऊन केल्यानंतर याच्यात ऑसिलेशन सेट होतात. ओके, तो जो काय पूर्ण सिस्टम आहे तो काय परफॉर्म करायला लागतो, SHM. ओके, वर्टिकल, तो SHM कसा परफॉर्म करायला लागतो, वर्टिकल SHMs तो सुरू करतो. येत्या लक्षात, वर्टिकल SHMs तो स्प्रिंग सुरू करतो. चला, काही हरकत नाही. ओके, केव्हा, जेव्हा आपण त्या मासला स्लाइटली पुल डाऊन केल्यानंतर. ओके, म्हणजे त्याच्यात या प्रकारचे SHMs काय होतात, सेट होतात. ओके, मग SHM सेट झाल्यानंतर ओके त्याचा जो काही टाइम पिरियड राहणार, ओके, किती म्हटलं त्यांनी, 3 सेकंद. 3 सेकंदमध्ये जो काही ऑसिलेशन आहे तो एक कंप्लीट ऑसिलेशन कंप्लीट करतोय. बघा, इथपर्यंत काय हरकत नाही, फुल स्टॉप. वेन द मास एम इज इनक्रीज बाय 1 kg, ओके, द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन बिकम्स 5 सेकंद, काही हरकत नाही. ओके, जेव्हा हा जो काही मास आहे, ओके, बघा, इनिशियली ओके, बघा, इनिशियली त्या दोन केसेस आहे. इनिशियली जेव्हा त्या पार्टिकलचा मास आपण समजा M1 किती कन्सिडर केला, M, तेव्हा त्याचा टाइम पिरियड किती होता, T1, आणि T1 किती म्हणते, 3 सेकंद. ओके, आणि नंतर ओके फायनली काय झालं, हा जो काही मास आहे M1, आता फायनली आपण मास M2 कन्सिडर करू. ओके, तर हा मास काय झाला, जो काही इनिशियल मास होता हा, ओके, याच्यामध्ये 1 किलोग्रॅमनं काय झालं, इन्क्रीज. तर टाइम पिरियड चेंज झाला, T2 टाइम पिरियड किती झाला, आता 5 सेकंद. देन फुल स्टॉप, द व्हॅल्यू ऑफ मास एम इज, म्हणजे जी काही इनिशियली तुम्ही मास घेतला होता त्याची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला विचारलं, म्हणजे दे आर आस्किंग टू फाइंड द मास स्मॉल एम. बघा, एक नंबर. ओके, एक नंबर म्हणण्यापेक्षा बघा, या फ्री बॉडी डायग्राममधनं सगळ्या गोष्टी समजून घ्या, एकदम इझी आहे. स्प्रिंग मास सिस्टम दिलेला आहे, एका एंडला स्प्रिंग अप्पर एंडला फिक्स आहे, लोअर एंडला दिला मास अटॅच आहे, तो मास किती आहे, स्मॉल एम. इनिशियली काय होते, जेव्हा त्या स्प्रिंगचं मास स्मॉल एम होतं तेव्हा त्या स्प्रिंगला आपण खाली ओढल्यानंतर त्या स्प्रिंगमध्ये ऑसिलेशन सेट झालं, स्प्रिंग वर्टिकली SHM परफॉर्म करायला लागलं, तर स्प्रिंगचं टाइम पिरियड किती होता, 3 सेकंद. त्यानंतर काय केलं, हा जो काही मास होता याच्यात आपण 1 kg मास काय केला, ॲड. आता मास ॲड केल्यानंतर परत तो ऑसिलेशन्स परफॉर्म करणार, SHM परफॉर्म करणार वर्टिकल, परंतु टाइम पिरियडमध्ये काय येणार, चेंज. तर तो टाइम पिरियड किती झाला, आता 5 सेकंद. मग जो काही तुम्ही इनिशियली मास अटॅच केला त्या मासची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे, व्हॅल्यू, काही हरकत नाही. बघा, आता सिम्पली टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे T = 2π upon ओमेगा. चला, काही हरकत नाही. परंतु बघा, आपल्याला इथं ओमेगाची काही काम नाही, आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी कुठेच दिलेली नाही. आपल्याला बघा, मास आणि टाइम पिरियडमध्ये आपल्याला टाइम पिरियडचं रिलेशन बनवायचं, एकदम सिम्पल आहे. रिस्टोरिंग कॉन्स्टंट K = काय राहतो, M ओमेगा स्क्वेअर. इथनं मी K/M = ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो, अदरवाईज ओमेगा = स्क्वेअर रूट ऑफ K/M लिहू शकतो. म्हणजे इन प्लेस ऑफ ओमेगा मी काय पुट करू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ K/M. याला रिअरेंज जर मी केलं, 2π स्क्वेअर रूट ऑफ M/K.
ओके. देअरफॉर टाइम पिरियड बिकम्स 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ m/k. बघा बघा आता 2 पाय कॉन्स्टंट झाला, के पण स्प्रिंग कॉन्स्टंट झाला, म्हणजे जो काही टाइम पिरियड आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ m. बस दॅट्स इट. येतं लक्षात. जो काही टाइम पिरियड आहे, एखादा पार्टिकल जेव्हा SHM सेट करतो तेव्हा त्याचा जो काही टाइम पिरियड राहतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसा राहतो, मास, जो काही मास SHM परफॉर्म करत आहे. चला काय हरकत नाही. बघा आता इनिशियल कंडिशनला आणि फायनल कंडिशनला आपण हा फॉर्म्युला यूज करू. बघा इनिशियली याचा जो काही टाइम पिरियड होता तो किती आहे, T1. ओके. आणि इनिशियली त्याचा मास किती आहे, m. चला काही हरकत नाही, मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. फायनली त्याचा जो काही टाइम पिरियड आहे तो झाला T2 आणि त्याचा मास किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ m+1. मेक इट इक्वेशन नंबर सेकंड. येतं लक्षात. ओके. आता बघा ओके, युझिंग इक्वेशन 1 and 2, युझिंग इक्वेशन 1 and 2. बघा दोन्ही इक्वेशन आपण जर यूज केलं आपल्याला m फाइंड आउट करायचं आहे. बघा T1/T2 इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ m/m+1 लिहू शकतो युझिंग इक्वेशन 1 and 2. ओके. लेफ्ट हँड साईडला टाइम पिरियड ठेवला, राईट हँड साईडला मासचा सिस्टम ठेवलं, स्क्वेअर रूट दोन्ही आला तर आपण लॉज ऑफ इंडस्ट्रीज यूज करून दोन्हीला लिहू शकतो. बघा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे m. बघा T1 आणि T2 दिले आहे. T1 किती आहे आपल्याकडं, 3. ठीक आहे. आणि T2 किती दिलं आपल्याकडं, 5. स्क्वेअर रूट ऑफ m/m+1. m फाइंड आउट करायचं आहे, m स्क्वेअर रूटमध्ये आहे त्याच्यामुळे आपण स्क्वेअरिंग करून पहिले स्क्वेअर रूट काढण्याचा प्रयत्न करू. 3चा जर स्क्वेअर केला तर 9 राहिला, 5चा स्क्वेअर किती राहिला, 25 आणि इकडे शिल्लक राहिलं m/m+1. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 टाइम्स m प्लस 9 इक्वल्स टू 25 टाइम्स m. बघा आता बघा 9 इकडेच ठेवतो मी, 25 टाइम्स m मायनस 9 टाइम्स m. 9 इक्वल्स टू m का मायना आहे, 25 मायनस जर 9 घेतलं तर किती राहिलं, 16. ओके. देअरफॉर दिस इम्प्लाइज स्मॉल m बिकम्स 9/16. याच्या लक्षात. म्हणजे जो काही तुम्ही इनिशियली मास अटॅच केला होता तो किती आता, 9/16 किलोग्रॅम. कारण की बघा त्यांनी आपल्याला क्वेश्चनमध्येच म्हटलं आहे की जी काही मासची व्हॅल्यू पाहिजे ती कशामध्ये पाहिजे आपल्याला, किलोग्रॅम. त्याच्यामुळे हा किलोग्रॅम युनिट प्रत्येक ऑप्शनमध्ये नाही आला, परंतु त्यांनी आपल्याला एक्झाम्पलमध्येच क्लिअर केलं की तुम्ही जे व्हॅल्यू काढणार ती कशामध्ये येणार, किलोग्रॅममध्ये. ठीक आहे. 9/16. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. ओके. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतो. परत एकदा सांगतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके. अतिशय इझी आहे, अतिशय लॉज ऑफ म्हणजे 8वी 9वी 10वीतल्या गोष्टी आहे. कॅल्क्युलेशन्समध्ये खूप काही मोठी काय म्हणू शकतो गडबड होण्याचे चान्सेस कमी आहे. एकदम सिम्पल कॅल्क्युलेशन्स. फ्री बॉडी डायग्राम काढली आपण. ओके. एक स्प्रिंग मास सिस्टम घेतलं. त्या इनिशियली काय होतं ना की त्याचा मास सेम होतं, तर टाइम पिरियड 3 सेकंद होता कारण की तो SHM परफॉर्म करतो. नंतर काय झालं, त्या मासमध्ये 1 किलोग्रॅम आपण मास वाढवला, त्याच्यामुळे त्याचा टाइम पिरियड काय झाला, चेंज. मग तो किती मास आहे इनिशियली तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपण टाइम पिरियडचा फॉर्म्युला घेतला, परंतु टाइम पिरियडच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला लक्षात आलं की अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं आपल्याला काही काम नाही, कारण की आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं कुठंच त्यांनी गिवनमध्ये आपल्याला काही सजेस्ट नाही केलं. त्याच्यामुळे ती अँग्युलर फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ मी m आणि k काय करण्याचा प्रयत्न केला, ट्रान्सफर. मग टाइम पिरियडच्या फॉर्म्युलामध्ये मला असं लक्षात आलं की 2 पाय आणि k विच इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके. म्हणजे या गोष्टीला काही फरक पडत नाही टीला, कारण की हे नेहमीसाठी कसे राहणार आहे, कॉन्स्टंट k स्प्रिंगनुसार चेंज होतो, परंतु इथं स्प्रिंग चेंज करता आहे का आपण, नाही. त्याच्यामुळे k पण काय झाला, कॉन्स्टंट. मग मला असं लक्षात आलं की टाइम पिरियड फक्त मासशी रिलेट करतो. मग मी इनिशियल आणि फायनल कंडिशनला हा फॉर्म्युला यूज केला. दोन्ही इक्वेशन यूज करून मी ओके इथे पोचलो. मग काय नाही, मला फक्त टाइम पिरियडच्या व्हॅल्यूज पुट केल्या. त्यानंतर मला m काढायचं होतं, त्याच्यामुळे स्क्वेअर रूटमधनं m काढण्यासाठी मला स्क्वेअर करणं गरजेचं होतं. बस स्क्वेअर केला आणि एक सिम्पल कॅल्क्युलेशन्स केली. अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर 100% ओके, नीटचा असो, जेईचा असो, सीईटीचा असो, फ्री बॉडी डायग्राम काढा, क्वेश्चनमध्ये काय म्हटलं या गोष्टी समजून घ्या, इझिली तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता. वी विल मूव्ह टू द न्यूमरिकल नंबर सेकंड. बघा ज्यांना कोणाला पॉज करून नोट डाऊन करायचं आहे, सो यू कॅन नोट डाऊन इट. बघा आता त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन एवढे बघा. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. काही मोठी अडचण नसते, फक्त क्वेश्चनला तेवढा वेळ द्यायला लागतो, तेवढा मेहनतीने त्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. चलो 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 बघा आता जो काही सेकंड क्वेश्चन आहे, द सेकंड क्वेश्चन इज फ्रॉम द CBSE PMT. ओके. इनिशियली नीट एक्झाम येण्यापूर्वी PMTच्या या सगळ्या गोष्टी अलग व्हायच्या. बघा आता
सेकंड क्वेश्चन पहिला क्वेश्चनपेक्षा अतिशय सोपा आहे, लेंदी नाही. हा थोडासा काय होतं ना, ह्याच्यात समजून घेऊन गोष्टी पुढे जायला लागतं. बघा, इफ द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ मास m सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग इज 2 सेकंड, देन द पिरियड ऑफ मास 4m विल बी. एकदम सिम्पल आहे. बघा, तोच आहे फ्री बॉडी. याहीसाठी आपल्याला फ्री बॉडी डायग्राम काढणं गरजेचं आहे. तोच आहे सिस्टम. ओके, स्प्रिंग मास सिस्टमच दिलेला आहे. ओके, बघा काय म्हटलं त्यांनी की जेव्हा हा स्प्रिंग मास सिस्टम ऑसोलेशन किंवा SHM वर्टिकल SHM परफॉर्म करायला लागणार, जेव्हा त्याचं मास किती होतं स्मॉल m, तर तेव्हा त्याचा टाईम पिरियड किती होता 2 सेकंड. ठीक आहे, म्हणजे जेव्हा त्याचं मास स्मॉल m इक्वल्स टू स्मॉल m होता तेव्हा त्याचा जो काही T1 टाईम पिरियड आहे तो 2 सेकंड होता. ठीक आहे, नंतर काय केलं? ओके, नंतर काय केलं, याच स्प्रिंग मास सिस्टममध्ये जो काही मास आहे तो 4 टाइम्स m केला. याच्या लक्षात m2 किती झाला आता 4 टाइम्स m. तर त्यांनी विचारलं आपल्याला T2 व्हॉट विल बी द टाइम पिरियड. समजून घ्या गोष्ट. स्प्रिंग मास सिस्टममध्ये इनिशियली जो काही मास अटॅच केला होता SHM परफॉर्म करण्यासाठी तो स्मॉल m होता आणि तो टाइम पिरियड किती घेत होता, तो ऑसोलेट एक कंप्लीट सायकल करण्यासाठी त्याचा तो टाइम पिरियड किती घेत होता 2 सेकंड. मग आता काय केलं, तो जो काही इनिशियली मास होता 4 पट आपण वाढवला. 4 पट आपण मास काय केला, आपण वाढवला. तर मास जर तुम्ही 4 पट केलं तर टाइम पिरियडमध्ये काय फरक पडतो, तोच फॉर्म्युला T इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ m बाय k. बघा आता मी तर डायरेक्ट लिहितो, कारण की हा m बाय k कसा आला मी तुम्हाला इनिशियली या एक्झाम्पलमध्ये सांगितलं या अगोदरच्या. मग इथनं सरळ लक्षात येते की T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m. बस या कंडिशन्सला आपण हा फॉर्म्युला राहूया. बघा, या कंडिशन्सवर टाइम पिरियड होता T1. ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ तिथं मास होता m. मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. या कंडिशन्सला टाइम पिरियड किती आहे T2, त्याचा तिथं मास किती आहे 4 टाइम्स m. काय मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. आपल्याला टाइम पिरियड कोणाचा काढायचा आहे, याचा. त्याच्यामुळे आपण इक्वेशन 2 आणि डिवायडेड बाय इक्वेशन 1 करूया. इक्वेशन 2च्या लेफ्ट हँड साईडला आहे T2, इक्वेशन 1च्या लेफ्ट हँड साईडला आहे T1 इक्वल्स टू इक्वेशन 2च्या लेफ्ट हँड साईडला काय आहे बघा 4 टाइम्स m आणि इक्वेशन 1च्या राईट हँड साईडला किती आहे m. येतं लक्षात. बघा आता हा स्क्वेअर रूट अलग लिहिण्यापेक्षा लॉज ऑफ इंडस्ट्रीज यूज करून आपण स्क्वेअर रूट सेम लिहिलं. बघा स्मॉल m गेट कॅन्सल. स्क्वेअर रूट 4 किती राहिला t. देअरफॉर T2 इक्वल्स टू 2 टाइम्स T1 म्हणजे काय इनिशियलचा टाइम पिरियड. इनिशियल किती आहे 2 इंटू 2 किती झालं मग 4. देअरफॉर 2 इंटू 2 देअरफॉर 2 बिकम्स 4 सेकंड. देअरफॉर द ऑप्शन नंबर लास्ट इज द करेक्ट वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द CBSE PMT 2010. त्याच पद्धतीचा क्वेश्चन होता. ओके, त्याच सेम नियर अबाउट सेम, फक्त तिथं काय जो काही तिथं मास जो काही चेंज झाला तर तो 1 किलोग्रॅमने चेंज झाला. इथं मास किती टाइम चेंज झाला 4 टाइम. इथं जो काही मास होता तो किती टाइम चेंज झाला 4 टाइम. सेम क्वेश्चन बघा, म्हणजे जो क्वेश्चन CBSE PMT 2010 ला आलेला तशाच टाईपचं क्वेश्चन नीट 2016 ला आलेला. लक्षात. म्हणून आता बघा 2010 आणि 2016 जवळजवळ बघितलं तर 6 वर्षाची गॅप आहे. 6 वर्षाच्या गॅपमध्ये तसाच प्रकारचा क्वेश्चन आला. मग अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्या महाराष्ट्र CETमध्ये येणे खूप काही नवीन गोष्ट नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स का बरं फोकस करावं लागतं, तर या गोष्टीसाठी सेम होतं, सेम कॉन्सेप्ट सेम. तिथेही मास वाढवला, इथेही मास इन्क्रीज केला, फक्त मास इन्क्रीज करण्याची पद्धत वेगळी होती. तेवढं तर कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावंच लागणार. याचं लक्षात. बघा, तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.